तर चला मंडळी, आज पुन्हा एकदा काहीतरी नवीन आणि विशेष रेसिपी खास तुमच्यासाठी. म्हणजेच काय, तर लिंबूची कढी. याआधी ताकाची, दह्याची आणि आमसूलची कढी तुम्ही ऐकली असेल, खाल्ली देखील असेल. पण अशी चविष्ट लिंबूची कढी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तर संपूर्ण रेसिपी बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा की तुम्हाला ही कढी कशी वाटली. तर सुरुवात करूया. इथं 500 लोकांच्या प्रमाणात आपण ही कढी बनवत आहोत. त्यासाठी 4 किलो लिंबू अशा प्रकारे पिळून घेतले, त्याचा रस काढला. आता या कढीमध्ये अख्खे शेंगदाणे टाकले जातात. त्यासाठी हे भिजत घालायचे असतात आपल्याला 30 मिनिटाकरता. कढी बनवण्याच्या आधी सुरुवातीलाच आपण हे भिजत घालायचे. कढीपत्ता घ्यायचा मस्तपैकी ताजा आणि भरपूर. नंतर मिरची लागते आपल्याला. मिरची नेहमी आपण एरवी जशी कढीच्या फोडणीमध्ये घालतो त्याच पद्धतीने घालायची आहे आणि अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहे. तर ही मिरची आहे 300 ग्राम. यासोबतच आपल्याला लसूण लागणार आहे भरपूर असा. तर जवळपास अर्धा किलो लसूण सोलून व्यवस्थित ठेचून घ्यायचा आहे. अशा प्रकारे लसूण तयार झाला नंतर ही कढी असते थोडीशी गोड, आंबट आणि चटपटीत. तर त्यासाठी आपल्याला साखर देखील लागणार आहे. तर कढी ही जास्त प्रमाणात आहे, त्यासाठी 10 किलो साखर आम्ही इथं वापरणार आहोत. आता यामध्ये मसाला देखील घालतात, कारण इथं दगडफूल, हिंग आणि जे जिन्नस आपण कढीमध्ये टाकतो ते काही एक टाकत नाही. फक्त हा मसाला इथं वापरला जातो, राज गरम मसाला. तर बेसन पीठ घेतलेलं आहे 2 पातेल्यांमध्ये 2-2 किलो प्रमाणे. त्यामध्ये एक पाकीट टाकलेलं आहे राज मसाल्याचं आणि सोबतच हळद टाकली आहे. आता पाणी टाकून याचं आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे, असं की ते थोडं घट्टसर असेल. जास्त पाणी इथं टाकू नका, कारण पाणी आपण वेळेवर भरपूर प्रमाणात टाकणार आहोत. तर 2 भांड्यांमध्ये हे मिश्रण तयार झालेलं आहे. पुढे आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. तर एका मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही बघू शकताय डालडा तुपाचा वापर केलेला आहे. तर अर्धा किलो तूप याला लागणार आहे. आणि नंतर आता आपण फोडणी द्यायला सुरुवात केलेली आहे. जिरं, 1 पाव जिरं, नंतर 300 ग्राम मिरच्या आणि लसूण आपण जो ठेचून तयार ठेवला आहे तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. कारण या कढीमध्ये जास्त प्रमाणात मसाले टाकले जात नाही. तर लसणाची चव यामध्ये उतरण्यासाठी थोडा लालसर हा लसूण आपल्याला करायचा असतो. शेंगदाणे म्हटलं पाणी काढून घेतलं आहे आणि फोडणीमध्ये आपण शेंगदाणे अख्खेच टाकलेले आहे. तर अशा प्रकारे 2 बादलीमध्ये आपण टाकले होते. तर व्यवस्थित जोपर्यंत याचं जे पाणी आहे ते निथळून होत नाही तोपर्यंत फ्राय करायचं. तयार केलेलं मिश्रण टाकायचं आहे आपल्याला आता. आणि कढीपत्ता बघा त्यांनी फोडणीमध्ये न टाकता मिश्रणासोबतच टाकलेलं आहे. तर मिश्रण हे घट्ट आहे आणि त्यामध्येच बेसन पीठ असतं, तर ते चांगल्या प्रकारे फुलतं, घट्टसरपणा येतो. तर कढी आपल्याला जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. त्यासाठी इथं आपल्याला यामध्ये पाणी टाकावं लागणार आहे भरपूर. तर मंडळी यासाठीच आपण भांडं मोठं घेतलेलं आहे. आता पाणी टाकत जवळपास याचा घट्टपणा आणि त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती मेंटेन करत आपण अशा प्रकारे भांड्याची जी लेवल आहे तुम्ही बघू शकता तेवढं पाणी टाकलेलं आहे. म्हणजे जवळपास इथं आपण 25 ते 30 लिटर पाणी टाकलं आहे. पाणी टाकून झाल्यावर यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. तर साखर ही मी तुम्हाला आधी देखील सांगितलं, कढीच्या प्रमाणानुसार 10 किलो साखर टाकलेली आहे. व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे, मात्र 10 किलो साखरेचं प्रमाण लक्षात ठेवा. मीठ तुम्ही बघू शकताय टाटा मीठ आहे. तर एक पस भरून मीठ त्यांनी टाकलं. कोथिंबीर टाकायची आणि खळखळून याला उकळी आणून घ्यायची आहे. संपूर्ण खळखळून उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये लिंबाचा रस टाकायचा असतो. तर आता गॅस बंद करायचा, कारण उकळी आधीच आलेली असते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण लिंबूचा रस यामध्ये टाकतो, तेव्हा कढीची जी वाफ आहे ती आपल्याला मोकळी करत जायची आहे. तुम्ही बघू शकताय 2 बाजूने ही कढीची वाफ मोकळी होत आहे आणि तेव्हाच लिंबाचा रस यामध्ये बारीक धारने टाकला जात आहे. तर अशा प्रकारे फक्त आपल्याला शेवटी लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि आपली कढी तयार आणि चवीला अतिशय भन्नाट. सगळ्यांना ही कढी खूप आवडली. तुम्हाला ही कढी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये. अशा छान छान नवनवीन तसेच चविष्ट रेसिपी बघण्यासाठी RR कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.